आज आपण डिटर्मिनंट टॉपिक जो आहे तर त्यामधली एक कन्सेप्ट आहे कंडिशन ऑफ कन्सिस्टन्सी. तर ती डिस्कस करू. पर्टिक्युलरली 11th जो टॉपिक आहे डिटर्मिनंटचं स्टेट बोर्डचा आणि एन सी आर टीमध्ये 12th. तर त्यातली कन्सेप्ट आहे जॉमेट्रीचं ॲप्लिकेशन आहे ती डिटर्मिनंट रिलेटेड. तर आता समजा अशी इक्वेशन आहेत a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0, a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0, a3x plus b3y plus c3 is equal to 0 are consistent. consistent किंवा त्याला आपण कॉन्करंट पण म्हणतो. consistent then determinant a1 a2 a3 b1 b2 b3 c1 c2 c3 is equal to 0 म्हणजे एक्सचे कोएफिशियंट त्याचा एक कॉलम, वायचे कोएफिशियंटचा कॉलम आणि कॉन्स्टंटचा एक कॉलम. तिकडे शिफ्ट केलं तरी चालतं, मायनस आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर हा डिटर्मिनंट जर का 0 आला तर हे इक्वेशन कन्सिस्टंट असतात. कन्सिस्टंट असतात म्हणजे काय, तर त्याचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन युनिक असतो, कॉमन असतो. तिन्ही पण लाईन हे स्ट्रेट लाईनचे इक्वेशन पर्टिक्युलरली जॉमेट्रीचं ॲप्लिकेशन काय तर हे लाईनचे आहेत, स्ट्रेट लाईन L1 L2 L3. तर ते जर समजा एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असतील तर मग त्याला आपण कॉन्करंट किंवा कन्सिस्टंट असं म्हणतो. कन्सिस्टंट आणि दुसरा एक त्याचा वर्ड आहे कॉन्करंट. कन्सिस्टन्सी जनरली कन्सिस्टन्सी आपण वापरतो. तर त्याचं एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पल 2x minus y plus 3 equals to 0, 3x plus y minus 2 equals to 0 आणि 11x plus हे इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 आहे. तर आपण हे कन्सिस्टंट आहेत का हे चेक करू. तर त्यासाठी मी काय करतो, याचं डिटर्मिनंट घेतो, डेल्टा वगैरे 2 3 11 हे पहिला कॉलम, -1 1 2 हा दुसरा कॉलम आणि 3 -2 -3 हा थर्ड कॉलम. हे 2 3 11 -1 1 2 त्यानंतर 3 2 -3 याला सॉल्व करू. तर डिटर्मिनंट एक्सपांड करायचं तर आपल्याला माहीत आहे ऑलरेडी, सगळ्यांना एक्सपांड करता येते. 2 इंटू हे -3 प्लस 4 मधलं निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह मायनस मायनस प्लस 1 इंटू -9 प्लस 22 मायनस मायनस प्लस 1 -9 मायनस मायनस प्लस 22 आणि प्लस 3 इंटू 6 -11 हे 6 -11 म्हणजे 2 इंटू -3 मायनस मायनस प्लस 4 पुन्हा मायनस मायनस प्लस 1 इंटू हे घेतलं की त्याचा रो कॉलम सोडून द्यायचं, कॉलम आणि रो -9 प्लस 22 आणि प्लस 3 इंटू 6 -11 त्याला सॉल्व करू. 2 इंटू 1 1 इंटू 22 -9 म्हणजे प्लस 13 आणि 3 इंटू -5 म्हणजे 2 प्लस 13 -15 तर ते येते 0. डेल्टा इज इक्वल टू 0. therefore equations 1 2 3 are consistent. जर डिटर्मिनंट 0 आला तर कन्सिस्टंट असतात. आता बरेच वेळेला काय असते की आपल्याला हे पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणतात त्याला. समजा हा पी पॉईंट आहे तर हे फाईंड करायला होतात पॉईंट ऑफ कॉन्करन्स पी. तर ते आपण करू शकतो. समजा मी याच्यातले फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन घेतलं, तो एक्स मायनस वाय इक्वल्स टू -3 हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन सेकंड 3x प्लस वाय इज इक्वल टू 2, 3x प्लस वाय इक्वल्स टू 2 इक्वेशन सेकंड. याला जर का आपण सॉल्व केलं सायमल्टेनियसली 5x इज इक्वल टू -1 x -1/5 हे तर आपल्याला माहीत आहे. समजा ह्याच्यात ठेवलं 1 मध्ये ही व्हॅल्यू 2 इंटू एक्स मध्ये -1/5 मायनस वाय इक्वल्स टू -3 म्हणजे -2/5 प्लस 3 वाय -2 प्लस 15
13/5 वाय, ज्याला आपण पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणतो. पी तर तो येतो -1/5 एक्स वायची व्हॅल्यू आणि 13/5. इवन तुम्ही हा पॉईंट इक्वेशन थर्डमध्ये ह्याच्यात सॅटिस्फाय करून ते पण तशा प्रकारे पण कन्सिस्टन्सी दाखवू शकता. पण तिचं डिटर्मिनंट काढायची गरज नाही. ती एक अल्टरनेट मेथड आहे. जर तुम्ही हे पॉईंट काढला -1/5 13/5 आणि याच्यामध्ये ठेवला या इक्वेशनमध्ये 11x + 2y - 3 11x + 2y - 3 याच्यात 11 x म्हणजे -1/5 13/5 -3 याला जर का सॉल्व केलं -11 + 26 -15/5 ते -26 + 26/5 0 येत आहे. असं पण दाखवू शकता कन्सिस्टन्सी. म्हणजे ही एक अल्टरनेट मेथड झाली. म्हणजे हे इक्वेशन सॉल्व करा, एक्स वाय फाइंड करा आणि ते 1 2 सॉल्व केलं तर 3 मध्ये ठेवा आणि 3 जर का टॅली झालं तर मग ते पण कन्सिस्टन्सी दाखवता येतं. आणि मग याच्यामध्ये डिटर्मिनंट 0 दाखवून पण आपण कन्सिस्टन्सी दाखवू शकतो. हे काय सिम्पल कन्सेप्ट आहे. फक्त आपल्याला माहीत असली पाहिजे. कुठेही त्याचा इनडायरेक्ट यूज आहे. कुठल्याही ठिकाणी आपल्याला ह्याची गरज पडू शकते, जॉमेट्रीज वगैरे. त्यामुळे आपण डिस्कस केलं आहे त्या प्रॉब्लेममध्ये. आणि तुम्हाला हे आपण आपल्या क्लासेसच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशा प्रकारचे छोटे छोटे कन्सेप्ट, त्याच्यानंतर जेईचे क्वेश्चन्स, ऑब्जेक्टिव्ह, काही सब्जेक्टिव्ह क्वेश्चन, फॉर्म्युले, मेथड डिस्कस करत असतो. तुम्ही आमचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईक सबस्क्राईब केलं तर तुम्हाला हे सगळे नवीन नवीन इन्फॉर्मेशन डेली बेसवर मिळत जाईल. तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही हे शेअर करू शकता इतरांना पण, बाकीच्यांना पण त्याचा फायदा होऊ शकतो. थँक्यू.